नमस्कार मंडळी, मंदिराकडे जाण्यासाठी खंडाळामध्ये गाड्या आपल्या डायरेक्ट पायथ्याशी येतात, त्यामुळे जास्त काही खंडामध्ये आहोत आणि सर्वत्र नुसता फक्त गाड्या पाहायला मिळतोय आपल्याला तिकडे. तुम्हाला दाखवत होता खंडामध्ये एक इथे या ठिकाणी आहोत आम्ही. तर पुढे बघा तुम्ही, नाश्ता वगैरे करून झाला आमचा आणि आता इथे येऊन थांबलोय. खूप गर्दी समोरच्या बाजूला आहे, मला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. डोंगर म्हणून या ठिकाणी स्वयंभू शंकराचं मंदिर आहे. तर त्या ठिकाणी आपण आलोय आणि अतिशय उंचावरती डोंगरावरती आहे आणि पाऊस पण खूप पडतोय, त्यामुळे जितकं दाखवते तितकं दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि डोंगरावरती असल्यामुळे ना तो वारा पण खूप सुटला आहे. हे बघा, इकडे सगळे आपली फॅमिली आहे, त्याने देखील छत्र्या वगैरे घेतल्यात. तर मंडळी अजून माणसं येतात खालून आपली. तर आम्ही लवकर आलो धावत धावत. आणि बघा, इकडे हा मंदिराचा गाभारा आहे, परिसर आहे. सर्वप्रथम आपण दर्शन घेऊया आणि मग नंतर बाकीचा जो काही तुम्हाला इथे परिसर आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. चलो काय. मंडळी इकडे येताना तुम्हाला जामगे गावातून यायचं आहे आणि येताना
जर तुम्हाला माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण जर तुम्हाला माहीत नसेल, हा रूट माहीत नसेल, तर कृपया ज्यांना माहीत आहे त्यांना घेऊन या, किंवा येथील गावातील लोकांना जर तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला सांगतीलच. कारण इकडे वाड्यावरती वरच्या भागातमध्ये वाड्या खूप आहेत आणि जर रस्ते पाहिले तर फाटे देखील फुटलेले आहेत. त्यामुळे जर माहीत नसेल तर थोडासा हे होऊ शकतो, परंतु ज्यांना ज्यांना माहीत आहे ते नक्कीच लगेच सरळरित्या येऊ शकतात. इथे अगदी पायथ्याशी गाडी येते आणि तितकासा धोकादायक नाही आहे हा मंदिर, कारण इतका पण अवघड नाही आहे. परंतु जर कधी आला तरी काळजी घ्या. आणि आपला पिकनिकचा हा व्हिडिओ भाग दुसरा इथे मी थांबवतो आहे आणि आपला व्हिडिओ देखील स्टॉप करतो आहे. तर दोन्ही भाग बघा आणि कुठला भाग आवडतो आहे तो कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नवीन पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये. तो आता थांबतो. धन्यवाद.